नगराध्यक्ष आहे, ते जरी आले तरी त्यांना पाणी पाजा. म्हणजे आपलं लोकशाही, लोकशाहीमध्ये निवडणूक संपली की सगळ्या गोष्टी संपतात. माझ्या धरणगावमध्ये मी निवडणूक हारलो, 23 पैकी माझे 15 नगराध्यक्ष आले, म्हणजे शरीर आलं म्हणून. पण मी निवडून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते सगळे मला भेटायला आले जे निवडून आलेले आहेत नगराध्यक्ष. मी त्यांचं एक आपल्या संस्कृतीप्रमाणे स्वागत केलं. त्यांनी मला पदग्रहण सोहळ्याला परवाच्या दिवशी बोलवलं होतं, त्या कार्यक्रमालाही मी गेलो आणि त्यांना सांगितलं की ज्याप्रमाणे मी पूर्वी काम केलं होतं त्याचप्रमाणे धरणगावचं काम करेल. त्यामुळे तुम्हाला तर आता विरोधकच नाही आहे. जे काही आता आणखी तंबूमध्ये तुम्ही घबराट घालून काही लोक पहिलवान आणखी इकडे प्रवेश करून घेतले. मास बापू कोणता बापू, मास झालं तर विषय संपला. त्यामुळे यांचा प्रवेश झालाय. त्यामुळे आमदारकी बिमदारकी हा विषय आता फार लांब आहे. आता आपली एकच निवडणूक आहे, ती झेडपी पंचायत समिती. आणि तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये युती करणार नाही हे मला माहित आहे. मला तसं बोलता येत नाही, मला प्रॉब्लेम आहे. कारण की ज्या सरकारमध्ये मी मंत्री आहे त्या सरकारमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहे, शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आहे, राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आहे. मला सगळ्यांशी आय लव्ह यू करावं लागते. एक जमाना हमारा भी था की हम बोलते थे की भाई चलो आने दो, पण शेवटी जबाबदारी माझी जी आहे ती मला सांभाळून बोलावं लागते. आपण सूट आहे तो फिर रहा ना उसकी भी बजाय रहा ना आ जाओ, अरे वो तथाच कर दो पाचोरा माथुरा आ जाओ. तर सांगायचा अर्थ असा आहे की आपल्याला लोकांनी भरघोस मतं दिली आणि त्या भरघोस मतावर आपण या ठिकाणी विजयी झालो. त्यातल्या त्या मुस्लिम बांधवांनी सुद्धा खूप सहकार्य आपल्याला केलं. मलाही केलं, पण 35-40% मतं मला मुस्लिमांची मिळाली. माझे 5 नगरसेवक हे धनुष्यबाणावर निवडून आले. सलीमचा मुलगा वयाच्या 23व्या वर्षी निवडून आला. सलीम पटेल, त्याला नगराध्यक्ष आपण केलं होतं. त्यांचा मुलगा पुन्हा आपण निवडून आणला बापानंतर. इथेही आपल्या मागे तो समुदाय मोठ्या संख्येनं आहे. आणि आता महिलांना तुम्ही श्रीमंत करायला निघालाय. आता माणसांची काही खैर नाही. कारण संसाराचा गाडा हाकलणारी कोण असेल तर ती माझी माय बहीण आहे. मी सभेतही नेहमी सांगायचो की हिच्याकडे पहिली बँक होती, पण ती आमच्याच खिशातली चोरायची. पापडच्या दबड्यात, डाळीच्या दबड्यात ठेवायची. पण आता लाडका भाऊ देतो 1500. त्या 1500 मध्ये ती करते तिला काय करायचं आहे. बचत गटांमध्ये बरेच कामं करतात. आता जी स्कीम समजून सांगितली मी 2 शहरामध्ये राबवतोय, म्हणजे आसोदा आणि पाळजीमध्ये मी सुरू करतोय. सुरू झाल्याच्या मार्गावरच आहे ही स्कीम जी आता दाखवली. सगळ्या प्रत्येक घरावर सोलर. हे जर केलं तर बचत गटाच्या महिलांना उद्योग पण आहे, लाईट बिलापासून बचत पण आहे, सबसिडी पण आहे. पण महिलांना कसं असते, गरजो नको बोल. हे जर आपण सामूहिकरित्या न समजवता गटागटाने आणि चमूचमूने समजून सांगितलं तर